तर सगळ्यात पहिले सर्वांना जय शिवराय, जय भीम आणि जय महाराष्ट्र. कारण आज महाराष्ट्र दिन, कामगार दिवस आणि बुद्ध पौर्णिमा आज एकच दिवशी आलेली आहे. आणि आज काही लोक आपले बोनाफाईड सर्टिफिकेट बनवायच्या मागे लागले असतील, जसे सरकारचे नियम निघालेले आहेत. माझा एक पर्सनली ओपिनियन आहे यावर, की मी ज्या शाळेमध्ये शिकलो, मी ज्या हॉस्पिटलमध्ये जन्माला आलो, ज्या परवरिशमध्ये मी मोठा झालो, त्यामध्ये खूप लांब लांबपर्यंत हिंदी हा शब्द खूप लांबपर्यंत नव्हता. कारण मी ज्या समाजामध्ये वाढलो, ज्या शाळेमध्ये शिकलो आहे, तिथे पण हिंदी हा सब्जेक्ट एक ऑप्शनल सब्जेक्ट होता. असं नाही आहे हिंदी शिकता आली नाही पाहिजे, हिंदी शिकता आलीच पाहिजे. पण मी ज्या महाराष्ट्रामध्ये जातो, ज्या महाराष्ट्राची मी अस्मिता जपतो, ज्या संस्कृतीमध्ये मी वाढलो आहे, आमच्या समाजामध्ये पण उद्या मी पोर पण करेल तर मराठी समाजाचीच करेल. त्यामुळे हिंदी हा लांब लांबचा संबंध नाही. आणि ज्या प्रोफेशनमध्ये मी काम करतो तिथेही मला मराठी खूप अनिवार्य बोलतो, मी मराठीमध्येच जास्त बोलतो. त्यामुळे हिंदी ही भाषा काही खराब नाही आहे आणि खराब नसलेल्या गोष्टीला आपण नावं ठेवू नाही शकत. तसेच तुम्ही आमच्या मराठीला नावं ठेवू नाही शकत. तुमच्यासाठी ती खराब नाही आहे, फक्त तुमच्यावर लादली गेली आहे. तीही का? कारण तुम्हाला ती येत नाही आहे त्यासाठी. त्यामुळे शिकून घ्या. सगळ्यांचा प्रश्न आहे की शिकायला पाहिजे का नाही शिकायला पाहिजे. तर मला असं तुम्हाला विचारायचं आहे की आम्ही जर तुमच्या राज्यांमध्ये आलो तर तुम्ही आमच्याशी कोणत्या लँग्वेजमध्ये बोलाल. आम्ही तेव्हा मराठी तर नाही बोलू शकत ना, कारण बहुतेक तुमच्या लोकांना मराठी जर इथेच येत नाही तर तिकडे तर यांची गोष्टच येत नाही. त्यामुळे जिथे आम्ही कम्फर्टेबल आहेत तिथे आम्ही आमच्या कम्फर्टेबल लँग्वेजमध्येच बोलणार. आणि तुमच्या इकडे आल्याची नाही आल्याची ती गोष्ट नंतर आहे. जिथे आम्हाला आमचं प्रोफेशनल दाखवायचं असेल तिथे आम्ही नक्कीच तुमच्या भाषेमध्ये तुमच्याशी बोलू. पण ती प्रोफेशनलिझम पाहण्यासाठी तुम्हाला आमची भाषा नक्कीच शिकायला लागेल.